बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। काही दिवसापूर्वी मिरज तालुक्यातील वड्डी येथील कचरा डेपोमध्ये मिरज शहरातील बोकड चौक येथून मोठ्या जनावरांचे उरलेले अवशेष आणून टाकण्यात येत होते। स्थानिक नागरिकांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोध दर्शवला। यानंतर एका हुशार अधिकाऱ्याने हा कचरा खड्डा काढून मुजवावा असे तोंडी आदेश दिले। याप्रमाणे बेकायदेशीररित्या हा प्रकार कचरा डेपोमध्ये नित्याने सुरू झाला। मात्र हे जनावरांचे अवशेष आणून टाकल्यानंतर खड्डे न मुजवताच तसेच उघडे राहू लागले। यानंतर कुत्र्याने पुन्हा हे अवशेष इतरत्र नेऊन टाकण्यास सुरुवात केली। पुन्हा हा वादाचा विषय बनू लागल्यानंतर आता विरोधानंतर या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने हे प्रकार थांबवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत। यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे। तर मुळातच कचरा डेपोमध्ये असे प्रकार करण्यास परवानगी कोणी दिली, यामध्ये कोणाचा हात आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी हा प्रकार घडत असताना काही अधिकाऱ्यांची नावे यावेळी हे अवशेष आणून टाकणाऱ्या व्यक्तींनी घेतली होती। वड्डी मिरज बेडग रोड येथे वड्डी येथे स्थापित असलेल्या कचरा डेपोमध्ये मिरज येथील मांस विक्री करणारे काही व्यापारी लोकांच्याकडून जे मांस विक्री केल्यानंतर जो जनावरांचा अवशेष कचरा राहतो तो उघड्यावर आणून टाकण्याचं काम येथे होत होतं। त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। त्याचा वास असू दे किंवा ते मांस मच्छी ते कुत्रे खात होते, ते कुत्र्यांचा त्रास होत होता। तसेच तेथे काही कावळे असणार, ते कावळे ते मांस उचलून नेऊन एका कुठल्या तरी जवळपासच्या शेतातल्या झाडावर बसल्यामुळे ते तिथेच ते कचरा वगैरे पडत होता। त्यामुळे भयानक असे दुर्गंधी व नको असा दृश्य तिथे पाहावयास मिळत होता। तेथील स्थानिक नागरिकांनी कळवल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे जाऊन पाहणी केली व तसेच महानगरपालिकेतील काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला। त्यांनी तात्काळ ती जी उघड्यावर पडलेली होती ते मुजवून घेऊन तेथे तसेच औषध केमिकल फवारणी करून घेतले, पावडर टाकून घेतले। तसेच भविष्यात या प्रकारचा कचरा पडणार नाही याची ग्वाही दिली व तसे आता एक 2-4 दिवस आम्ही पाहतो तर तो कचरा इथे येत नसल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये खूपच समाधानकारक असा मेसेज गेलेला आहे। मी खरंच त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा खूप अभिनंदन करेन। असंच सहकार्य तुमचं आम्हाला लाभू दे आणि यापुढेही आपण या ज्या काही तुमच्या या कचरा डेपोच्या माध्यमातून जे उत्कृष्ट असे काम चालू आहे ते काम तसेच चालू राहू दे आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या नागरिकांना वगैरे त्रास होतोय ते भविष्यात होऊ नये याची आपण ग्वाही दिलाय। तोच आपल्या या लोकांच्यासाठी खूप मोठा योगदान असेल आणि मी तुमचंच खरं अभिनंदन करतो आणि अशीच तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा मी भविष्यात पण तुमच्याकडून बाळगतो।